Good morning, students. Today we are going to learn an essay written by a world famous essayist A.G. Gardiner. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक जगप्रसिद्ध असे जे निबंधकार A.G. गार्डनर यांचा एक निबंध अभ्यासणार आहोत. द टायटल ऑफ एन एसे इज ऑन सेईंग प्लीज. आणि आपल्या ह्या निबंधाचं जे शीर्षक तर ते आहे ऑन सेईंग प्लीज. बट फ्रेंड्स, बिफोर गोइंग टू लर्न दिस एसे, I am going to discuss some of the points which are related to icebreakers activity in this essay. पण मित्रांनो, हा एसे किंवा हा निबंध शिकण्या अगोदर आपण आपल्या या ठिकाणी आईस ब्रेकर्समध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात काही जे पॉईंट्स, काही जे मुद्दे तर त्याच्यावर आपण थोडं चर्चा करणार आहोत. फ्रेंड्स, ॲज वी नो, मॅन इज अ सोशल ॲनिमल. We all live in our society. While living in our society, we have to communicate with each other. We have to express our views and ideas. We have to interact with each other. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे. आणि ज्या वेळेस आपण आपल्या समाजामध्ये राहत असतो तर अशा वेळेस आपल्याला एकमेकांशी आपल्या कल्पना, आपले विचार आपल्या समोरच्या व्यक्तींशी आदानप्रदान आपल्याला करावे लागतात. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागतं. बट फ्रेंड्स, वी ऑब्झर्व in our day-to-day life that there are different types of people in our society. पण मित्रांनो, आपण असं ऑब्झर्वेशन करतो, आपण असं निरीक्षण करतो की आपल्या ह्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. सम पीपल आर ऑफ गुड नेचर अँड सम पीपल आर ऑफ बॅड नेचर. आणि आपल्याला माहिती आहे की काही लोकांचा स्वभाव चांगला असतो तर काही लोकांचा स्वभाव हा वाईट असतो. सम पीपल बिहेव इन गुड मॅनर्स आणि काही लोक चांगल्या पद्धतीने किंवा सद्वर्तणुकीने वागत असतात, शिष्टाचाराने वागत असतात. दे यूज द वर्ड्स ऑफ courtesy while speaking with other persons. आणि ज्यावेळेस ते दुसऱ्यांशी बोलत असतात तर त्यावेळेस ते अशा प्रकारचे काही शब्द, कर्टसी म्हणजे शिष्टाचार, सद्वर्तणूक, तर अशा प्रकारचे शब्द ते आपल्या बोलण्यामधून वापरत असतात. दे यूज different types of words such as thank you or mention not or you are welcome or pardon please. Like this, they use different types of words while speaking to other persons. आणि आपण बघतो की ते बऱ्याचदा थँक्यू, प्लीज, यू आर वेलकम, पार्डन प्लीज वगैरे अशा शब्दांचा वापर ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना ते करत असतात. यू नो that someone
If someone helps us or gives us anything, we say him or her thanks or thank you. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपल्याला कोणी मदत करतं किंवा एखादी वस्तू आपल्याला कोणी देतं, तर अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला थँक्स किंवा थँक्यू असं आपण म्हणतो. वेन वी यूज दिस वर्ड्स थँक्यू और थँक, वी एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड. आणि ज्यावेळेस आपण असे हे शब्द वापरतो थँक्यू किंवा थँक्स, तर अशा वेळेस आपण आपली कृतज्ञता व्यक्त करत असतो. वेन समवन सेज थँक्यू, we respond him or her by saying mention not or you are welcome. आणि जेव्हा आपल्याला कोणी थँक्यू म्हणतं, तर त्यावेळेस आपण त्याला रिस्पॉन्ड करतो मेन्शन नॉट किंवा यू आर वेलकम. किंवा काही वेळेस समटाइम्स वेन वी आर नॉट एबल टू लिसन टू अ पर्सन, we use the word of courtesy, pardon please. काही वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीने बोललेलं जर व्यवस्थित ऐकायला आलं नसेल, तर आपण त्याला पार्डन प्लीज असा शब्द प्रयोग वापरतो. वेन वी हॅव टू टेक परमिशन और अट्रॅक्ट द अटेन्शन or to ask someone, we use the words excuse me. किंवा जेव्हा आपल्याला कोणाची परमिशन घ्यायची असेल, कोणाचं लक्ष केंद्रित करायचं असेल, कोणाकडनं काही मागायचं असेल, तर अशा वेळेस आपण एक्सक्यूज मी अशासारखे शब्द वापरतो. वेन वी वॉन्ट टू एंटर an office or classroom or etc., we use may I come in sir or may I come in ma'am. आपल्याला एखाद्या कार्यालयात म्हणा किंवा वर्गामध्ये म्हणा किंवा इतर कुठे जेव्हा प्रवेश करायचा असतो, तर आपण मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅम अशा पद्धतीने आपण परवानगी मागतो. वेन वी हॅव टू आस्क समवन टू डू द पर्टिक्युलर थिंग फॉर अस, वी यूज विल यू प्लीज. आणि समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला काही आपल्यासाठी काही करायला सांगायचं असेल, तर आपण त्याला विल यू प्लीज अशा पद्धतीने आपण शब्द वापरतो. फॉर एक्झाम्पल, विल यू प्लीज टेल मी युअर नेम और विल यू प्लीज गिव मी युअर बुक एक्सेट्रा. आणि अशा पद्धतीने आपण एखाद्याकडनं पुस्तक मागत असतो किंवा त्याचं नाव विचारत असतो, तर अशा वेळेस आपण विल यू प्लीज असा शब्दप्रयोग किंवा अशा प्रकारची वाक्यरचना आपण वापरत असतो. वेन वी वॉन्ट टू से येस और नो, वी से येस सर और नो सर और येस मॅम और नो मॅम. आपल्याला जेव्हा येस किंवा नो या शब्दांचा वापर करायचा असतो, तर आपण फक्त येस किंवा नो असं न म्हणता आपण येस सर म्हणतो किंवा नो सर म्हणतो, येस मॅम म्हणतो किंवा नो मॅम म्हणतो. इफ वी वॉन्ट टू एक्सप्रेस आवर रिग्रेट, वी से सॉरी और आय एम सॉरी. किंवा जेव्हा आपल्याला खेद व्यक्त करायचा असेल, आपल्या हातून काही चूक घडलेली असेल आणि ती आपल्याला व्यक्त करायची असेल, तर आपण सहज म्हणतो आय एम सॉरी किंवा सॉरी. सो फ्रेंड्स, these
types of words we use in our day to day life, which are called as the words of courtesy. मित्रांनो, तर अशा प्रकारचे शब्द आपण शिष्टाचार वागताना किंवा शिष्टाचाराने वागताना आपण त्यांचा वापर करतो. थँक यू, पार्डन प्लीज, मेन्शन नॉट, इट्स माय प्लेजर, यू आर वेलकम, मे आय, विल यू प्लीज, आय एम सॉरी, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, etc. So these are all the words of courtesy which we use in our day to day life. तर अशा प्रकारचे हे सर्व जे शब्द तर ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. अँड ऑल दीज वर्ड्स शो आवर पोलाइटनेस और हंबलनेस. आणि या सर्व शब्दांवरून आपण किती पोलाइट आहोत, विनम्र आहोत, तर हे आपण दाखवून देत असतो. बट फ्रेंड्स, डू यू थिंक दॅट ऑल पीपल इन अवर सोसायटी आर सेम, और डू यू थिंक दॅट ऑल पीपल बिहेव इन अवर सोसायटी इन द सेम मॅनर? मित्रांनो, असं तुम्हाला वाटतं का की सर्वच लोक आपल्या या समाजामध्ये सारख्या पद्धतीने वागतात किंवा वापरतात? नो, ऑब्वियसली नॉट. अर्थातच नाही. सर्वच लोक आपल्या समाजामध्ये वागताना सारख्या पद्धतीने वागत नाही. सम ऑफ द पीपल बिहेव व्हेरी रूडली और ॲरोगंटली. आपण बघतो काही लोक अतिशय उद्धटपणाने किंवा अतिशय असभ्यपणाने वागत असतात. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ पीपल इन अवर सोसायटी. आणि आपल्या समाजामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपण बघतो. ॲज वी नो, मेनी मेन मेनी माइंड्स. आपल्याला माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाचं वर्तणूक हे वेगवेगळं असतं. सो वी आर गोइंग टू डिस्कस द सेकंड पॉईंट, द कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स ऑफ द ह्युमन बीइंग्स. तर आता हा जो मुद्दा की वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्यांचे वैशिष्ट्य, आपण त्यांचा अर्थ लक्षात घेणार आहोत. सम ऑफ द पीपल आर कनायव्हिंग. काही लोक हे गुप्तपणे गैरकृत्य करणारे अशा प्रकारामध्ये मोडतात. सम ऑफ द पीपल आर इनसेन्सिटिव्ह. काही लोक भावनाशून्य असतात किंवा असंवेदनशील असतात. सम ऑफ द पीपल आर स्लाय. काही लोक कावेबाज असतात किंवा मतलबी असतात. सम ऑफ द पीपल आर ह्युमरस. काही लोक विनोदी असतात. सम ऑफ द पीपल आर नेव. तर काही लोक हे भोळसर किंवा निष्पाप असतात. सम ऑफ द पीपल आर बेनेव्हॉलंट. काही लोक हे परोपकारी असतात किंवा कृपाळू असतात. सम ऑफ द पीपल आर ॲग्रेसिव्ह. तर काही लोक अतिशय आक्रमक किंवा भांडखोर असतात. सम ऑफ द पीपल आर स्कीमिंग. म्हणजेच काही लोक हे कटकारस्थानी असतात. सम ऑफ द पीपल आर वाईज. विद्वान किंवा शहाणे असतात. सम ऑफ देम आर इगोइस्टिक. काही अहंकारी असतात. सम ऑफ देम आर मॅन्युप्युलेटिव्ह. हिकमती किंवा फेरफार करणारे.
किंवा जुगाड करणारे असतात. सम ऑफ द पीपल आर रूड, काही लोक उद्धट किंवा असभ्य असतात. सम ऑफ द पीपल आर बोस्टफुल म्हणजेच बढाईखोर असतात. हंबल विनम्र असतात. सर्वाइल चापलुसी करणारे असतात. टेरिटोरियल प्रादेशिक असतात. पॅट्रनायझिंग शेखी मिरवणारे असतात. जनरस दानशूर असतात किंवा उदार असतात. सो इन दिस वे we have seen these different types of people in our society. We have to decide now. In the third activity, we have to decide whether these actions are appropriate or inappropriate. The first activity, to receive phone calls while you are in lecture or class. ज्यावेळेस आपण एखाद्या वर्गात असतो आणि अशा वेळेस फोन कॉल स्वीकारणं हे योग्य की अयोग्य? अर्थातच ते अयोग्य असतं. इनॲप्रोप्रिएट असतं. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. आपल्याला आपल्या प्राचार्यांच्या कार्यालयात जेव्हा प्रवेश करायचा असतो तर त्यावेळेस आपण बाहेर उभं राहून अगोदर दरवाजा ठोठावतो. तर अर्थातच दिस इज ॲप्रोप्रिएट ॲक्शन. देन टू थँक द पर्सन who offers you tea or coffee. किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला चहा किंवा कॉफी दिलेला असतो तर अशा व्यक्तीला थँक्स म्हणणं. अर्थातच दिस इज ॲप्रोप्रिएट. टू बी पोलाईट अँड कर्टियस टू अदर्स. दुसऱ्यांशी नम्रतेने आणि सौजन्यतेने वागणं हा अर्थातच ॲप्रोप्रिएट आहे, योग्य आहे. टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. शाळेतून किंवा वर्गातून टीचरला न विचारता क्लासरूम सोडून जाणं किंवा वर्ग सोडून जाणं अर्थातच हे इनॲप्रोप्रिएट ॲक्शन आहे. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज or physically challenged or elderly people on a bus or a train. एखाद्या बसमध्ये म्हणा किंवा ट्रेनमध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा वयस्कर किंवा महिला यांच्यासाठी जे आरक्षित असे जे सीट्स असतात तर ते आपण त्यांच्यावर बसणं अर्थातच हे अयोग्य आहे, इनॲप्रोप्रिएट आहे. नाउ फ्रेंड्स, वी आर गोइंग टू नो समथिंग अबाउट our writer or essayist A.G. गार्डिनर. मित्रांनो, आता आपण आपले जे लेखक किंवा आपले जे निबंधकार तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. A.G. गार्डिनर, Alfred George Gardiner. He was born in 1865 and he died in 1946. A.G. गार्डिनर 1865 जन्माला आले आणि 1946 साली त्यांचा मृत्यू झाला. He was born at Chelmsford in Essex in 1865. त्यांचा जन्म चेम्सफर्ड इसेक्स या काउंटीमधील
चेम्सफर्ड या ठिकाणी त्यांचा 1865मध्ये जन्म झालेला होता. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट आणि त्यांनी आपल्या साहित्यिक जीवनाची सुरुवात एक पत्रकार म्हणून त्यांनी केलेली होती. At the age of 37, he was appointed editor of the Daily News, London. आणि 37 वर्षाच्या असताना एका दैनिक वर्तमानपत्रामध्ये डेली न्यूज लंडन ह्या ठिकाणी असणारं वर्तमानपत्र, तर त्या ठिकाणी त्यांचं संपादक म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. अंडर द pseudonym or pen name Alpha of the Plough, he made regular contribution to the daily newspapers. आणि त्यांनी एका टोपण नावाने अल्फा ऑफ द प्लाव या टोपण नावाने त्यांनी दररोजच्या वर्तमानपत्रांना आपलं योगदान दिलेलं होतं. द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज एक्सेट्रा, डेली न्यूज एक्सेट्रा. तर डेली न्यूज किंवा मँचेस्टर न्यूज नावाच्या वर्तमानपत्रांमधून त्यांनी आपलं योगदान दिलेलं होतं. हिज एसेज आर युनिफॉर्मली एलिगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. आणि त्यांचे जे निबंध तर ते अतिशय शैलीदार असे होते, अतिशय ह्युमरस म्हणजे विनोदी स्वरूपाचे होते. द पिलर्स ऑफ द सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लीव्ज इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. आणि त्यांनी लिहिलेल्या निबंधांमधून द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लिव्ज इन द विंड हे अतिशय उत्कृष्ट असं लिखाण समजलं जातं. हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ इन ॲन इझी अँड अम्युझिंग मॅनर. आणि त्यांची जी शैली होती ती अतिशय सोपी आणि अतिशय विनोदी अशी त्यांची जी शैली होती. आणि त्या शैलीमध्ये ते आपल्या जीवनाचं जे काही बेसिक ट्रूथ्स म्हणजे मूलभूत असे जे सत्य तर ते त्यांच्या लिखाणामधून हे सांगत असत. ही रेज्ड द क्वेश्चन्स ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. आणि दैनंदिन जीवनामध्ये जे काही नैतिकता तर याच्यावर आधारित प्रश्न ते उपस्थित करत असत. इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स in social life, and he emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. आणि आपल्या ह्या प्रस्तुत ऑन सेईंग प्लीज या निबंधामध्ये ते आपल्याला गुड मॅनर्स म्हणजे चांगल्या सवयी, वागण्या वापरण्याच्या चांगल्या सवयी आपल्या समाजामध्ये आपण जीवन जगत असतानाच्या ह्या चांगल्या सवयींवर ते जास्त जोर देत आहेत. अँड इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आणि आपल्या दररोजच्या वागण्या वापरण्यामध्ये हे जे काही विनम्रता, सौजन्य किंवा शिष्टाचार तर याचं किती महत्त्व आहे तर ते आपल्याला पटवून देत आहेत, एम्फसाइज करत आहेत.
He shows how polite speech and manner sweeten the atmosphere around. आणि ते आपल्याला असं दाखवून देत आहेत की आपण जर इतरांशी सभ्यतेने आणि चांगल्या मॅनरने आपण जर बोललो किंवा वागलो तर आपला आजूबाजूचा जो परिसर किंवा आपला आजूबाजूचं वातावरण हे अतिशय चांगलं होत असतं. अँड हाऊ डिसकर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉईल ऑर पोल्यूट इट. किंवा आपण जर इल मॅनरने वागलो किंवा डिसकर्ट्सने वागलो तर आजूबाजूचं वातावरण कसं खराब होतं, तर हे आपल्याला या एसेमधून, या निबंधामधून त्यांनी आपल्याला पॉइंट आऊट केलेलं आहे किंवा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.